सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा आहे या स्टोरीचे 17 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. जानकीनं आता गोड बोलत एका चांगल्या सासूप्रमाणे राणीकडून वचन घेतलं. म्हणजे पहिल्यांदा ती चांगली सासू आहे असंच दाखवायची, पण नंतर सुना चुकल्या की मग सूर्यवंशींचा हिसका दाखवायची. जसा सपनाला दाखवला होता तसा. खरंच खूपच धूर्त होती जानकी. आणि आता लबाड सपना राणी आणि रोहितच्या लग्नावर संशय घेऊन डिटेक्टिव्हगिरी करायला लागली. जो रोहित लग्न करणार नव्हता तो असा अचानक कसं काय लग्नाला तयार झाला. नक्कीच कुठंतरी पाणी मुरतंय असं तिला वाटलं. आणि ती लगेच राणीच्या खोलीत आली आणि म्हणाली, राणी तू ठीक आहेस ना इथं? मान्य आहे तुझं घर खूप लहान आहे, पण इथं इतकं मोठं घर बघून घाबरू नकोस बरं का. मी आहे ना, मी तुला सगळं व्यवस्थित सांभाळून घेते. फक्त तू काय करायचं, अजिबात माझ्यापासून काही लपवायचं नाही. आणि जर खोटं बोललं ना तर आईंना फार राग येतो बरं का. आणि त्यांना आई म्हणायचं. मी पण आई म्हणते आणि बाबांना बाबा. आणि आई बाबांना खोटं बोललेलं आवडत नाही. आता तशी राणी घाबरायला लागली. हाताची अस्वस्थ अशी चुळबुळ सुरू झाली. आणि सपना तिच्याकडे बघत होती आणि म्हणत होती की म्हणजे नक्कीच काहीतरी लपवत आहे ही. इतक्यात जानकीनं सपनाला हाक मारली आणि आली आई असं म्हणून ती निघून गेली. आणि राणी घाबरली. तिनं पटकन रोहितला फोन केला आणि म्हणाली, सर आता काय करायचं? तुमची आई माझ्याकडे आली होती आणि त्या मला सगळं विचारत होत्या. सर मला भीती वाटते. तसा रोहित म्हणाला, अगं थांब, तू दरवाजा बंद केलास का? राणी म्हणाली, नाही. रोहित म्हणाला, बेंडोक कुठली, आधी दरवाजा बंद कर आणि मग बोल, कोणी ऐकलं तर? राणीनं आता दरवाजा बंद केला आणि रोहितचा संशय खरा होता. सपना तिथंच पालीसारखी भिंतीला चिपकून ऐकत होती सगळं. नक्कीच तिनं तिला घाबरून सोडली होती आणि राणी घाबरून काहीतरी बोलणार असं तिला वाटलंच होतं. पण आता दरवाजा बंद झाला आणि सपना वैतागली. काही ऐकायला येतच नव्हतं. रोहितसुद्धा एकटाच होता आणि रोहित म्हणाला, काय झालं बोल आता? मग राणीनं सगळं सांगितलं आणि म्हणाली, तुमची आई. तसा रोहित लगेच म्हणाला, राणी तुझीसुद्धा आई आहे ती. राणी लगेच म्हणाली, हे लग्न खरं आहे का? रोहित लगेच म्हणाला, मग खोटं आहे का? राणी, लग्न खरं आहे, सगळं खरं आहे, समजलं? फक्त आपण दोघे नवरा बायको असून नवरा बायको नाहीत. बाकी सगळी नाती तुझ्यासाठी आजपासून खरी आहेत. आणि राणी, आणि तू पुन्हा तुमची आई, तुमचे वडील असं बोललेली मला चालणार नाही. राणीला आता राग आला आणि फोनमधूनच त्याला डिशूम 2 फायटे द्याव्या असं वाटलं. असलं कसलं माणूस आहे हे. आणि ती म्हणाली, सर जर आपण नवरा बायकोसारखं राहायचं नाही तर ही सगळी नाती जोडायची गरज काय आहे? रोहित मला, राणी आपण एकमेकांना फसवतोय असं समज, पण इतरांना फसवून जमणार नाही. आणि राणी चकित होऊन म्हणाली, सर तुमच्या मेंदूत ना खूप झोल आहे. रोहित म्हणाला, राणी नीट बोल. राणी म्हणाली, नाहीतर काय, चक्क असं लग्न करून बाहेर वेगळं राहायचं, बेडरूमच्या आत वेगळं राहायचं, असं करून घरच्यांना फसवताय ना आणि म्हणताय का फसवायचं नाही? रोहित पुन्हा तिला म्हणाला, हुशार आहेस पण बिंडोक आहेस. मी लग्नाच्या विरोधात असलो तरी आणि आपण लग्न एका अटीवर केलं असलं तरी मी तुझ्या आईचा तितक्याच रिस्पेक्ट करणार आहे की नाही? मग जितका तू माझ्या घरच्यांचा रिस्पेक्ट करशील तितकाच मीही करणार. तसं त्यांना आपण फसवतोय तुझं बरोबर आहे, पण तुझ्या आईला जावई हवा होता आणि माझ्या घरच्यांना सून हवी होती. पण तुला नवरा नको, मला बायको नको होती. मग प्रश्न मिटला ना. त्यांना जे हवं ते मिळालं. फक्त आपल्याला जे नको आहे ते आपण नाही घ्यायचं या नात्यातून, समजलं का? असा तो तिला त्याचं लग्नाविषयीचं लॉजिक मांडत होता. आणि राणी मनात म्हणाली, शोभतात कॉमर्सचे प्रोफेसर. इथे तर लग्नाचाच व्यवहार करून बसलो आम्ही. मग तो म्हणाला, राणी विचार कर, आपल्या वागण्याने ते दुखावले तर? म्हणून सांगतोय सगळ्यांशी चांगलं वागायचं. आणि आपण दोघं बेडरूममध्ये फक्त वेगळे आहोत एवढं लक्षात ठेव. बरं बोल, तू काय म्हणत होती? आणि राणी म्हणाली, आई आल्या होत्या. आणि रोहितचं आत्ताच समाधान झालं. तिनं तिची चूक लगेच दुरुस्त केली म्हणून. आणि तो थोडा गालात हसला. आणि राणी म्हणाली, त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं
असं म्हणून राणीनं सगळं सांगितलं. अगदी सपनासुद्धा आली होती तेही सांगितलं. आणि रोहित तिला म्हणाला, राणी, आईच्या वचनाचं इतकं दडपण घ्यायची गरजच नाही. आपण तिच्यासमोर नाटक करणारच आहोत. पण एक लक्षात ठेव, माझी आई ना फार हुशार आहे बरं का. ती लगेच समोरच्याला ओळखते. आणि माझी वहिनी लबाड आहे. ती तुला कधी कुठे कोंडीत गाठील सांगता येत नाही आणि तुझ्याकडून खरं काढून घेईल. तिला फार इंटरेस्ट आहे माझ्या आयुष्यात डोकवायचा. आतासुद्धा मला खात्री होती बाहेर ती तुझं ऐकत असेल, म्हणून तुला दरवाजा लावायला सांगितला. आणि तू तिच्यासमोर काहीच बोलू नकोस, समजलं? गप्प गप्प राहा. आणि आता थोड्या दिवसांनी तू आईकडे जाशीलच, मग प्रश्नच नाही. मग राणीनं फोन ठेवला आणि पुन्हा त्याला फोन करून म्हणाली, सर, साडीत मला कम्फर्टेबल वाटत नाही, मी पॅन्ट आणि शर्ट घालू का? रोहितनं आता डोक्यावर हात मारला. जिथे त्याला मुलींचा वाराही नको, तिथं ही मुलगी मला तिच्या कपड्यांविषयी काय विचारते? आणि तो म्हणला, राणी, असल्या गोष्टी तू तुझ्या सासूला विचार. आणि लगेच राणी म्हणाली, आत्ताच म्हणाला ना त्यांना त्या आई आहेत, मग सासू कोणाला म्हणू? रोहित पुन्हा कसा तरी हसला आणि म्हणाला, हुशार आहेस. तर राणी, या सगळ्या गोष्टींना तू तुझ्या इथे असलेल्या आईला विचार बरं का. नाहीतर पुन्हा विचारशील मला शब्दात पकडून, इथल्या आईला विचारू का तिथल्या आईला? म्हणून तुला आधीच सांगितलं, इथल्याच आईला विचार. आणि राणी तोंडवाकडं करत म्हणाली, हुशार आहात, आणि फोन ठेवून दिला. आजच्या रात्री राणीला झोप आलीच नाही. तिला ती साडी टोचायची, कधीच सवय नव्हती साडीमध्ये झोपायची. अस्वस्थ होताना तिला बघितलं जानकीनं, आणि 1-2 वेळा ती तिथं येऊनसुद्धा गेली, पण तिला डिस्टर्ब नाही केलं तिनं. त्यात तिचं कॉलेज तिकडं बुडत होतं म्हणून तिला वाईट वाटायचं. आणि लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी रविवारच होता. रोहित घरीच होता म्हणून बरं. आणि त्याच दिवशी जानकीने देवदर्शनाची तयारी केली. सकाळी सकाळी सुपारीचा वगैरे खेळ घेण्यात आला आणि यामध्ये रोशन सगळ्यात जास्त अग्रेसर होता. त्यानं रोहितला जबरदस्ती रूमच्या बाहेर आणला आणि राणी शेजारी बसवला आणि म्हणाला, वहिनी, आता तू दोन्ही हातात सुपारी पकड आणि दादा तू सुपारी सोडवायची. रोहितला अजिबात त्यात इंटरेस्ट नव्हता, पण आता काय करणार? त्यानं राणीला विचारलं, पकडलीस का सुपारी? राणी मान हलवून हो म्हणाली आणि रोहितनं दुसऱ्या सेकंदाला एका झटक्यात तिच्या हातातून सुपारी खेचून घेतली. आणि रोशन म्हणाला, वहिनी, तुला म्हणालो ना खात पीत जा, आमचे दादाश्री कसे सहन व्हायचे तुला? राणीला असलं काही माहीत नव्हतं, पण बाकीचे मात्र तोंडाला हात लावून हळूहळू हसत होते. राहुल मात्र बेडरूममध्ये बसून काम करत होता त्याचं आणि त्याचे कान मात्र बाहेर होते. बाहेरून सगळ्यांच्या हसण्याचे आवाज ऐकून तोही हसत होता. रोहितला सगळं कळलं रोशन काय बोलला ते, आणि तो म्हणाला, रोशन, आगाऊपणा करू नकोस, तुझं परत जाण्याचं तिकीट कधी आहे रे? रोशन म्हणाला, बरं झालं दादाश्री, आणि नाही चेष्टा करत, राहिलं तर राहिलं. आता तू सुपारी पकड, फक्त एका हातात, आणि तुझ्या माहितीसाठी मी आता लग्न करूनच जाईल. आणि रोहितनं राणीसमोर हातात सुपारी पकडली, तिला दिसेल अशी तळहातात, आणि म्हणाला, घे काढून. कारण त्याला आता तो सुपारी पकडणार, मग ती सुपारी सोडवण्याचा प्रयत्न करणार, मग दोघांचा एकमेकांना स्पर्श होणार, त्यामध्ये थोडासा रोमॅन्स होणार, हे सगळं टाळायचं होतं. आणि ते सगळं बघून सपनाला तर फारच हसायला यायचं. आणि ती हळूच जानकीच्या कानाला लागली आणि म्हणाली, आई, मला तर काहीतरी गौड बंगाल वाटतंय बघा. हे असं कुठे नसतं आई. आता कसं का असेल ना, पण भाऊजींचं लग्न झालं ना, मग बायको तर मानलंच पाहिजे तिला. पण थोडासा स्पर्श झाला तर काय बिघडलं? आणि जानकी म्हणाली, बरोबर आहे तुझं सपना, या दोघांचं नक्की चाललंय काय ते शोधलंच पाहिजे. काल मला वचन देताना सुद्धा राणी चाचपडत होती, पण मी यांचा पिच्छा सोडणार नाही. सपना लगेच म्हणाली, आई, मी तुमची मदत करू का, तुमची परवानगी असेल तर? जानकी म्हणाली, हो, या दोघांना एकत्र आणायचं असेल तर तुझी मदत लागेलच मला. तू बारीक लक्ष ठेव या दोघांवर. आणि आता सपना काय तयारच होती, लगेच पुढे आली आणि म्हणाली, भाऊजी, असं कुठं असतं का लग्न? नाही म्हणजे तुम्ही लग्न तुमच्या मर्जीनं केलं, पण तुम्ही अशी का सुपारी पकडली? आणि खेळातली सगळी मजाच घालवून टाकली आणि संसारातली सुद्धा मज्जा घालवून टाकली. आणि राणी, तुलाही काहीच वाटत नाही का गं? याचा अर्थ काय होतो सांगा बरं? तसं रोहितनं सपनाकडे थोडंसं त्रासून बघितलं आणि म्हणाला, वहिनी, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? माझी बायको किरकोळ आहे, लहान आहे,
मी जर घट्ट पकडली सुपारी तर तिला सुटणार नाही आणि मी तिची मदत करतोय बास. सपना म्हणाली, पण असं अजिबात वाटत नाही आणि कालपासून बघतोय की आम्ही तुम्ही इतके दूर दूर जाता तिच्यापासून. आई मी बरोबर बोलते ना? आणि जानकी म्हणाली, हो मलाही तसंच वाटतं रोहित. थोडंसं उघडच बोलते. सगळे घरातलेच आहेत इथं. तुम्ही दोघांनी नक्की लग्न कोणत्या बेसवर केलं? असं जानकी डायरेक्टच बोलली आणि हे ऐकून राहुलसुद्धा बाहेर आला आता. तसा रोहित घाबरला आणि म्हणाला, आई अगं आता तुम्हीच म्हणालात ना माझं लग्न झाल्याशिवाय रोशनचं होणार नाही, म्हणून मी लग्न केलं. जानकी म्हणाली, लग्न केलं आणि काम संपलं असं नाही रोहित. उलट आत्तापासून खरी जबाबदारी तुझ्यावर आली. फक्त रोशनसाठी केलं तर ठीक आहे, पण तुझं काय? या लग्नाचा तुला बेनिफिट काय रोहित? उद्या तुमची पूजा आहे सत्यनारायणाची आणि मला माझ्या घरातली लक्ष्मी सुद्धा आणि नारायणसुद्धा खुश हवे आहेत. आमच्यावर तुझं प्रेम आहे म्हणून तुझा निर्णय मोडून लग्न केलंस. मग आता जी तुझ्यावर विश्वास ठेवून या घरात आले तिच्यावर प्रेम करण्याची जबाबदारीसुद्धा तुझी आहे. आणि पूजेच्या आधी तुमचं दूर राहणं मी समजू शकते, पण पूजानंतर हे चालणार नाही रोहित. राणीची सुद्धा स्वप्न आहेत, अपेक्षा आहेत. काय राणी, आहेत ना स्वप्न? असं जानकीने दम देऊन विचारलं आणि राणी घाबरून हो हो म्हटलं. रोहितला कळत होतं ती घाबरून हो म्हणते आणि रोहित लगेच पलटी मारत म्हणाला, मग आई मी कुठे नाही म्हणालो? मी तिची स्वप्न अपेक्षा पूर्ण करेन. आताशी कुठं 1 दिवस झाला आमच्या लग्नाला. राणी आणि रोहित आता एकमेकांकडे बघून असं खोटं बोलत होते आणि याआधी एकांतात जे काही बोलायचे, त्या बॉन्डमध्ये जे काही लिहिलं आहे त्याच्या पूर्ण विरुद्ध बोलत होते. जानकीच्या एका डोसने दोघंसुद्धा हादरले होते आणि जानकी म्हणाली, ठीक आहे, लग्नाचा अर्थ कळतो तर तुम्हाला. रोहित, राणी लहान आहे, पण तू लहान नाहीस. तू पूर्ण विचारानं लग्न केलंस आणि तिनं होकार दिला आणि जर तुम्ही दोघे खुश नसाल तर यात राणी दोषी नसेल, दोष तुझा असेल. ती या घरात आली असली तरी तिच्या मनाविरुद्ध आहे की मनापासून हे माहीत नाही आणि मी ती विचारणारही नाही. तो विषय मागे पडला. पण आता एकदा आली की आली. तिलासुद्धा काल मी हेच सांगितलं आहे आणि आता तुम्ही संसार करायचाच आहे. बाकी काहीही बहाणे नकोत. काय समजला? आणि रोहित म्हणाला, समजलं. आणि जानकी म्हणाली, मग आता पटकन ती सुपारी घट्ट पकड आणि संसारामध्ये थोडा हसी मजाक येऊ दे. आत्तापर्यंत आम्ही तुझं ऐकलं, तुझ्या मर्जीप्रमाणे तुझं लग्न होऊ दिलं, पण आता आमच्या तुझ्याकडून आणखीन काही अपेक्षा आहेत, त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. काय राणी, करशील ना अपेक्षा पूर्ण? आणि पुन्हा राणी घाबरून म्हणाली, हो करेन. आणि मल्हारराव हसून म्हणाले, मग चिरंजीव घट्ट सुपारी पकडा आणि रंगू द्या खेळ. मग रोहितनं पुन्हा सुपारी घट्ट पकडली आणि राणी ती सुपारी सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. रोहितला आता तिचा स्पर्श व्हायचा, तिचा कोपर त्याच्या मांडीवर यायचा, बांगड्यांचा आवाज व्हायचा, तिचं ते मोठं मंगळसूत्र जे तिला पेलवत नव्हतं ते तिच्या गळ्यामध्ये हालायचं. रोहित मात्र शांत होता, घट्ट सुपारी हातात पकडून झाडासारखा बसला होता. राणी एकटी धडपड करत होती सुपारी सोडवण्याची. तिचे स्पर्श व्हायचे त्याला आणि त्याला ते सगळं नको वाटायचं. पटकन सुपारी सोडून द्यावी असं वाटायचं. पहिल्यांदाच कोणीतरी मुलगी अशी त्याच्या अंगाशी झोंबत होती. तिलाही ते आवडत नव्हतं, पण समोर बघायची. हाताची घडी घातलेली जानकी बघितली की तिला तिची भीती वाटायची आणि पुन्हा राणी सुपारी सोडवण्याचा प्रयत्न करायची. शेवटी राणी थकली, पण रोहितनं सुपारी नाही सोडली आणि रोशनने स्पर्धा संपल्याचा बिगुल वाजवला आणि म्हणाला, अँड द विनर इज रोहित सूर्यवंशी. आणि वहिनी, यावरून कळतं बरं काय आमचा दादा किती हट्टी आहे, तो तुझं काही चालू देणार नाही. राणी आता काहीच नाही बोलली. मग पुन्हा अंगठी शोधण्याचा खेळ झाला. तिथेही रोहितच जिंकला आणि आता देवदर्शनाला जायची तयारी सुरू झाली. आणि जानकी म्हणाली, राहुल, सपना, तुम्ही दोघे त्यांच्यासोबत जा. त्यांचं व्यवस्थित देवदर्शन करून आणायची जबाबदारी तुम्हा दोघांची आणि तिथं गेल्यावर गाठ मारायची आहे त्या दोघांची. कळलं का सपना? आणि सपना म्हणाली, हो. मग राहुल म्हणाला, ओके चला. कोणत्या देवाला जायचं? आई गावातच ना? आणि रोहित म्हणाला, नको गावात नको, नाहीतर सगळ्यांना कळेल की माझं लग्न झालं. आणि मल्हारराव म्हणाले, चिरंजीव, आता काय बायको लहान आहे का लहान आहे म्हणून काडेपेटीत घालून ठेवणार का?
ती सोबत घेऊन मिरवण्यासाठीच असते आणि 4 चौघात माहीत होऊ द्या. आता जा गुपचूप. मग आता पुन्हा एकाच गाडीत सगळे निघाले. रोशन म्हणाला मी ड्रायव्हिंग करतो आणि त्यानं गाडी घेतली. त्याच्या शेजारी राहुल बसला. सपना म्हणाली मी पाठीमागे बसते. आणि कुठे बसू? रोहित भाऊजी आणि राणीच्या मध्ये बसू का? तसं रोहितनं राणीला अलीकडेच ओढलं आणि म्हणाला वहिनी तुम्ही पलीकडे बसा, ती मध्ये बसेल. आणि राणीनं चकित होऊनच रोहितकडे बघितलं आणि थोडंसं सपनाचं सुद्धा तिला आश्चर्य वाटलं. धीराच्या शेजारी कोण बसतं? राणीनं तिच्याकडे चकित होऊन पाहिल्यानंतर सपना मुद्दाम हसून म्हणाली मी बसणार नव्हते खरंच, मी मस्करी करत होते. आणि रोहितनं नकारार्थी मान हलवली आणि तिची मस्करी कशी आहे हे त्याला चांगलंच माहीत होतं. राणी आता रोहितला फार चिकटून बसली होती आणि नंतर गाडी सुरू झाल्यावर रोहित म्हणाला थोडं पलीकडे सरक आणि राणी थोडं पलीकडं सरकली आणि अख्खी रस्ताभर तो तिच्याकडे बघत नव्हता आणि सपना विचार करत होती तो राणीकडे बघत पण नाही, तीही बघत नाही, मग तिला मध्ये का बसवली? दाखवताना तर दाखवतोय बायको आहे, पण डोळ्यात प्रेम का दिसत नाही? काहीतरी नक्कीच गडबड आहे. मग तिथं गेल्यावर राहुल म्हणाला सपना आईनं गाठ मारायला सांगितली होती, रोहितचा शेला आणलास का? सपनानं आता मुद्दाम शेला आणला नव्हता आणि पुन्हा म्हणाली अय्या राहुल मी विसरले, आता काय करायचं? राहुल आईला सांगू नका प्लीज, नाहीतर मला ओरडतील, असं गोड बोलून ती म्हणाली. तिला वाटलं आता तो ऐकेल. रोहितला सुद्धा वाटलं बरं झालं, पुन्हा गाठ मारण्याची झंझट नको. आणि राहुल मला नाही सपना, आईला सांगावंच लागेल, नाहीतर तिच्यापासून काहीतरी लपवलं ना ती खूप चिडते. एक वेळेस सगळं खरं खरंच सांगणं आणि तिच्याकडून माफी मागून टाईम मागून घेतलेला बरा, पण फसवणूक म्हटलं की आई माफ करत नाही. आणि हे ऐकलं तसं पुन्हा राणी घाबरली. त्याच्या आईचा स्वभाव त्यालाही माहीत होता. रोहितही घाबरला आणि सपना तोंड वाकडं करत म्हणाली श्रावण बाळ. मग राहुलनं फोन केला आणि म्हणाला आई सपना शेला विसरली, आता काय करायचं? आणि जानकी म्हणाली असं का? बरं असू दे, दोघांनाही म्हणावं एकमेकांचा हात हातात घ्या आणि मग पाया पडा. मग राहुलने आता रोहितला तसंच हातात हात घेऊन देवदर्शन करायला सांगितलं, प्रदक्षिणा वगैरे घालायला सांगितल्या. असा आईचा हुकूम आहे म्हणाला. आणि रोशन लगेच म्हणाला आणि मी त्याचं शूटिंग करणार, त्यामुळे दादाश्री नो चिटिंग, वरना आई पिटिंग पिटिंग. तसं राणीला आणखीन धडा हसायला आलं आणि सगळ्यांना दादागिरी करणारा रोहित कुमार आईला किती घाबरतो असं तिला कळलं. आणि रोहितला वाटलं तो शेला आणला असता तर बरं झालं असतं, आता हिचा हात हातात कशाला घ्या. स्वप्नाला सुद्धा तसंच वाटलं, मी जे काही करते दोघांनी एकत्र येऊ नये म्हणून, तर ते त्यांच्याच पत्त्यावर पडतं आणि मी माती खाते असं तिला वाटलं. रोहित आता राणीचा हात हातात घेत नव्हता आणि रोशननं शूटिंग सुरू केलं आणि म्हणाला दादा हातात हात घ्यायचा नसेल तर आणखीन एक पर्याय आहे, वहिनीचा पदर हातात घे आणि तिच्या मागं फिर. तसं रोहितनं त्याला एक बुक्की घालून असा हात दाखवला आणि राणी हसली. मग त्यानं खूप नाईलाजानं डोळे झाकून हात समोर केला तिच्या. राणीसुद्धा त्याच्या हातात हात द्यायला घाबरत होती, पण सपना त्यांच्याकडे बघत होती म्हणून राणीनं पटकन त्याच्या हातात हात दिला. रोहितनं त्याची बोटं तिच्या हातावर घट्ट पकडली. तसं राणीच्या काळजात थोडीशी कळ उठली, पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत ती त्याच्या मागे चालू लागली आणि तिथल्या गुरुजींनी सांगेल तशी त्यांनी पूजा केली. मग आता रोशनला एक फोन आला, तो तिकडे गेला. खूप दिवसातून म्हणजे लग्न झाल्यापासून आज राहुल सपनासोबत बाहेर आला होता म्हणून तिनं त्याच्या हाताला पकडला आणि दुकानात शिरली. रोहित आणि राणी दोघे बाहेरच थांबले. रोहित जिथे जिथे जाईल तिथं तिथं राणी जायची. बाजारात जरा गर्दी होती आणि रोहित तिला म्हणाला माझ्या मागे मागे का फिरतेस, थांब ना एका जागी. राणी म्हणाली मी हरवले तर? रोहित म्हणाला लँड नाही सरवायला, थांब एका जागी, आणि जर हरवली ना तर तुझ्या माहेरचा पत्ता माहीत आहे तुला, तिकडे जा, अडाणी नाही तू. आणि राणी लगेच म्हणाली आणि आई रागवल्या तर? रोहितनं त्रासून डोळे झाकले आणि म्हणाला ए मुली गप्प बस आणि इथेच बस, सतत माझ्या मागे मागे करू नकोस प्लीज. आणि बिचारी राणी तिथंच बसली. रोहित थोडा पुढे गेला आणि इतक्यात त्याला सिद्धू दिसलाच. त्यानं रोहितच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला रोहित तू इथे काय करतोस आणि एकटाच आहेस की कुणासोबत आला? राणी आता तिकडून रोहितकडे बघत होती. रोहित तिला बघून घाबरला आणि सिद्धूला म्हणाला
अरे दादा बहिणीसोबत आलो आहे. सिद्धू म्हणाला बरं चल आपण काहीतरी थंड घेऊया. रोहित म्हणाला नाही नाही तू जा मला काम आहे. असं म्हणून रोहितनं सुद्धा खिशातून फोन काढला आणि मुद्दाम आवाज येत नाही असा बहाणा करत बाजूला निघून सटकला. नेमका आज रविवार असल्यामुळे लोक देवदर्शनाला यायची जायची चांगली झुंबड उडाली होती. मग एकमेकांशी कॉन्टॅक्ट करून रोशन, राहुल, सपना, रोहित एकत्र आले की गाडीजवळ. आणि राणी कुठे आहे विचारलं. आणि रोहित म्हणाला ओ माय गॉड ती बिंडूक तिथेच बसली की. असं म्हणून रोहित पुन्हा पळत पळत गेला आणि तिला बघितली तर ती तिथं नव्हती. त्यानं इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली आणि एका ज्यूसच्या गाड्यासमोर राणी त्याला दिसली. आणि तो तिथं गेला आणि काय परिस्थिती आहे हे न बघता सरळ राणीला ओरडायला लागला. तुला कळत नाही का? गाडीकडे यायला येत नाही का? राणी म्हणाली मला गाडी ओळखता येत नाही मग कुठे जाऊ? रोहित म्हणाला मग जिथं होती तिथं का नाही बसलीस? राणी पुन्हा बारीक चेहरा करून म्हणाली तिथंच बसले होते पण मला तिथून पण कुणीतरी हाकलून दिलं मग मी काय करू? रोहित आता तिला ओरडून म्हणाला. ओरडत होता, खूप ओरडत होता. आणि एक माणूस त्याला म्हणाला ए हिरो मुलीवर कशाला ओरडतो? ती घाबरली आहे दिसत नाही का? आणि रोहित त्याला म्हणाला तुम्हाला काय करायचं? ती बायको आहे माझी. आणि तो माणूस म्हणाला बायको आहे ना मग हातात हात घालून फिर ना. इतक्या गर्दीत कशाला सोडतोस? नवीनच लग्न दिसते. मग तुला कळत नाही का? आणि कळत नाही तर लग्न कशाला करतो? असा तो माणूस फार फार बोलत होता. आणि रोहितला सुद्धा कळत नव्हतं की मी लग्न का केलं. आणि राणीला फार फार बरं वाटत होतं. असंच पाहिजे याला असं मनातनं म्हणाली. आणि आता राणी गाल फुगून चालायला लागली. रोहितनं त्या माणसाकडे रागात बघितलं आणि विरुद्ध दिशेला जाणाऱ्या राणीला बघितलं आणि म्हणाला काय मुसीबत आहे यार. ए मुली अगं तिकडं नाही जायचं आपली गाडी इकडं आहे. राणी आता थांबली आणि पुन्हा तिनं युटर्न घेतला आणि काहीच न बोलता त्याच्यासमोरून विरुद्ध दिशेला चालायला लागली. आणि रोहित तिच्या मागे मागे चालायला लागला. मग पुन्हा सगळे घरी आले. संध्याकाळ झाली. राणीला पुन्हा साडीवर झोप येत नव्हती. जानकी तिच्याकडे आली आणि तिला म्हणाली मला कळतंय तुला साडीत अवघडल्यासारखं होतं. पूजा होऊ दे आणि तू परत आली की तुझे कपडे घेऊन येत असले. तू घालू शकतेस तुझे कपडे. आणि राणीला वाटलं खरंच जानकी आई खूप समजदार आणि चांगली आहे. अगदी आई कशी मुलीच्या मनातलं ओळखते तसं तिनं माझ्या मनातलं ओळखतं. मग दुसऱ्या दिवशी पूजा झाली. राणी माहेरी गेली. रोहितला तर बरंच वाटत होतं. 1-2 दिवस झाले आणि तो तिला परत आणण्याचं नावसुद्धा घेत नव्हता. दोघांचा एकमेकांना फोनसुद्धा नव्हता. मग जानकी रोहितकडे गेली आणि म्हणाली रोहित राणी इथून गेली आणि तू खुश दिसतोस. पण रोहित जर मी माझ्या बिघडलेल्या सुनेला ताळ्यावर आणू शकते तर मुलाला सुद्धा ताळ्यावर आणू शकते रोहित. लक्षात ठेवायचं आमच्या भावनांशी विश्वासघात करायचा नाही. एक वेळी तुझं लग्न झालं नसतं तरी चाललं असतं पण लग्न होऊन नवरा बायकोनं दूर राहणं चांगलं नाही. आणि रोहित म्हणाला आई हे आत्ता बोलतेस का? मग मी लग्न नसतं केलं ना. जानकी हसली आणि म्हणाली रोहित ती मुलगी तुझ्या हट्टामुळे लग्न करून आली. तिच्या अपेक्षा पूर्ण करायच्या. आणि रोहित म्हणाला आणि आई तिच्या अपेक्षा नसतील तर? आणि जानकी म्हणाली मग त्याचं कारणही मला कळलं पाहिजे की तिच्या तुझ्याकडून का अपेक्षा नाहीत. रोहित अशी कुठलीच मुलगी नसते जिच्या लग्नानंतर नवऱ्याकडून अपेक्षा नसतात. तिच्या अपेक्षा असतात पण त्या तुझ्याकडून नसतील इतरांकडून नसतील. मग आता तू तिचा नवरा आहेस आणि त्या सगळ्या अपेक्षा तिनं तुझ्याकडून गेल्या पाहिजेत. समजलं? लक्षात ठेव. आणि तूच तिला सांगितलंस का तुझ्याकडून अपेक्षा ठेवू नकोस? आणि रोहित म्हणाला आई आई अगं असं काहीच नाही. तिला राहू दे ना तिकडं. नंतर आहेच की सासर. जानकी म्हणाली नाही बाद झालं माहेर. उद्याच्या उद्या तू तिला घेऊन येणार आहेस आणि तुझ्या कपाटात तिच्या कपड्यांसाठी जागा करायची. आणि फक्त कपाटातच नाही तर तुझ्या बेडरूममध्ये तुझ्या बेडवर आणि तुझ्या मनातसुद्धा तिच्यासाठी जागा करायची. आणि हे ऐकून रोहितला जाम टेन्शन आलं. आणि आता जेव्हा राणी घरी येईल तेव्हा खरी रोहितची परीक्षा सुरू होणार होती.